ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती. ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात ते कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केलंय. आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय की येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब त्या पद्धतीने प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती. आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मला ती संधी दिलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही. उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझ्या सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय. की आज एवढा मोठा क्षण आहे, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत ही मी माझं दुर्दैव समजतो. पण आज हे जे काही घडतंय, हे काही जे झालंय ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस एक केलाय, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं. आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही. ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे 27व्या आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 या दोन मतदान केंद्रातील मतमोजणी बाकी आहे. जे मतदान झालं हे 27व्या फेरी अखेर मतदान केंद्र क्रमांक 365 ते 374 चा निकाल. ही भावना त्यांनी 23 ला व्यक्त केली ना. या फेरीमध्ये मिळालेली मते 4483. अक्षय शिवाजीराव कर्डिले या फेरीमध्ये मिळालेली मते 4483. एकूण मते 1,38,919. माध्यमातून दिसलेलं आहे.